एक वाक्य ध्यानात ठेवा, तरुण मंडळीला विनंती आहे की जीवन जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल, जीवनात जर काही कमवायचं असेल आणि जीवनात जर उंची गाठायची असेल तर आधी सगळ्यात पहिल्यांदा संगती चांगल्याची करा. चांगल्या माणसाजवळ बसायला शिका, कारण संगतीचा परिणाम खूप मोठा जीवनावरती होतो. अरे एखाद्या चोराजवळ बसलात तरच बुद्धी चोरासारखीच होणार ना. चांगल्याची संगती करा. मित्र जोडताना असे मित्र जोडा की जेणेकरून ते मित्र आपलं भलं करणारे असावे. अरे दादा, 100 रुपयाचा केक आणून तोंडाला फासणारे मित्र नसतात. जे फासत असतील माझा त्याच्याबद्दल विरोध नाहीये, तो ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. अरे 100 रुपयाचा केक आणून तुमच्या बर्थडे पार्टीला तुमची रस्त्यावर गाडीवर मोटरसायकलवर येणारा जाणाऱ्याला त्रास करून तुमच्या अंगाला केक लावून बर्थडे पार्टी करणारा मित्र नसतो. तर तुमच्या गैरहजेरीमध्ये तुमची माय जर घरात आजारी पडली तर तुम्ही येण्याच्या अगोदर तिला उचलून हॉस्पिटलमध्ये भरती करणारा खरा मित्र असतो. ध्यानात ठेवा. कळलं ना? अरे तुमच्या सुखामध्ये त्याला आनंद वाटणारा तो मित्र असतो, ना की तुमची गती तुमची अधोगती झाल्यानंतर आनंद वाटणारा मित्र असतो. वरवरची मैत्री सोडून द्या दादा. मित्र छोटा असावा पण खोटा नसावा. मित्र मळका असला तरी चालेल पण जळका नसावा. मित्र पुढं घेऊन चालणारा असावा की ना की मागे ओढणारा असावा. आणि एक वाक्य बोलतो, 1000 मित्र केल्यापेक्षा एकच मित्र करा, पण ते मैत्री असे असावी सुदामासारखी आणि माझ्या कृष्णासारखी मैत्री असावी. 100 मित्र जवळ दादा, पण एकही कामाचा नाही. त्याचा फायदा काय? संगती जीवनावरती फार मोठा परिणाम करते. म्हणून संगती चांगल्याची धरा. नारदजी म्हणतात, माझं लहानपण हळूहळू हळूहळू त्या ऋषी मुलांच्या मध्ये माझं लहानपण चाललेलं होतं. आणि आई, तुम्हाला एक गोष्ट विचारायची मला. जोपर्यंत एखादं फोक एखादं झाडाची फांदी वल्ली असते तोपर्यंत ती वाकवता येते, पण तीच एकदा जर ती मोठी फांदी झाली, एकदा मोठी झाली की ती वाकत नाही. तसं मुलावरती संस्कार देणं आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे. ते जोपर्यंत लहान राहतात तोपर्यंत तुम्ही त्यांचा संस्कार करू शकता, कारण त्यांची बुद्धी म्हणजे कार्बन कॉपी सारखी असते. तुम्ही जे घरामध्ये वागता, जे बोलता, जे तुम्ही त्यांच्या समोर कृत्य करता तेच मुलांच्या बुद्धीवरती परिणाम करतं. म्हणून आपली जबाबदारी आहे आधी की आपण घरामध्ये वागताना कसं वागायचं. शक्यतो जेवढ्यांचे लग्न झाले त्यांना माझी विनंती आहे, मुलं घरात असताना मुलांच्या देखत भांडणं करत जाऊ नका. मुलांच्या देखत एकमेकाला शिव्या देऊ नका, एकमेकाला बोलू नका. ही जबाबदारी आहे. संगती माझा कथा भाग राहिलाय. नारदजी म्हणतात, माझं हळूहळू वय वाढत गेलं. काही दिवसांनी त्या आश्रमामध्ये काही संत मंडळी आली, त्यांचं प्रवचन चालू झालं. आणि असा बोध झाला की जीवन नश्वर आहे, ही काया नश्वर आहे, हे जग नश्वर आहे, यातलं काहीच माझ्या सोबत येणार नाही. आणि असं वाटलं की बस ईश्वराची भक्ती करावी आणि आपल्या जीवनाचं कल्याण करावं, असं माझ्या लक्षात आलं. कोण सांगतं? नारदजी व्यासांना सांगतायत. पण काय करणार, माझी एकुलती एक आई होती ना, मी तिचा एकुलता एक मुलगा. माझी आई मात्र मला नजरेच्या आडवं जाऊ देत नव्हती. थोडं 5 मिनटं जर दिसलो नाही ना तर माझी आई म्हणायची, बेटा रामदास कहाँ हो तुम, कहाँ चले गए हो तुम. नजरेचे आड करत नसायचे. एक दिवसचा प्रसंग आहे. माझी आई गायीची धार काढण्यासाठी गेली. आणि चुकून एका सर्पावरती पाय पडला आणि सर्पाने दंश केला. माझी आई गतप्राण झाली. पण आई गेल्यानंतर मातृदेवो भव, आईला अग्निकाष्ठ दिली. आईचं अंतिमक्रिया उरकली. नारदजी सांगतात व्यासांना, आईची अंतिमक्रिया उरकली. आणि मी ते जे साधू आले होते त्यांनी मला एक मंत्र दिला होता, गुरुमंत्र म्हणून. आता मी आश्रमातून निघालो, हिमालयापर्यंत गेलो आणि उच्च एकांतामध्ये बसून ध्यान केलं आणि त्या नावाचा उच्चार केला. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप केला. आणि शेवटी आकाशवाणी झाली आणि सांगितलं, तुझं मागच्या जन्मातलं कर्म शिल्लक आहे, मी तुला भेट देऊ शकत नाही, पण पुढचा जन्म ज्या वेळेला होईल ना त्यावेळेला मात्र तू
ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून जन्माला येतील आणि माझं रात्रंदिवस भजन करतील. हा जो विना आहे ना माझ्या हातामध्ये, देवदत्त मिमाम विना स्वरब्रह्म विभूषिताम, हा विना मला स्वतः भगवंताने दिलेला आहे की ज्या विण्यावरती मी रात्रंदिवस भजन करतो. व्यास म्हणतात, नारदजी म्हणतात, व्यासजी, जर संतांची कृपा झाल्यावर एक दाशीचा मुलगा जर देवर्षी नारद होऊ शकतो, तर संत कृपेने तुम्ही भागवताची रचना का करू शकत नाही? व्यासांच्या लक्षात आलं. जीवनात आधाराचे दोन शब्द माणसाच्या प्रगतीला कारणीभूत ठरतात. निराश झालेली माणसं, मनातून हरलेली माणसं, शक्ती प्रत्येकाकडेच असते पण ती जागृत करावी लागते. हनुमंतरायाकडे शक्ती नव्हती का? होती. सीता मातेचा शोध घेण्यासाठी जेव्हा गेले दक्षिण दिशेला समुद्राच्या काठावरती, हनुमंतरायात अफाट शक्ती आहे, पण ती जांबवंतजींनी जागृत केली आणि सांगितलं, हनुमान जी आप छोटे नहीं हो, बहुत शक्ति आप में, आप एक छलांग लगा करके लंका में जा सकते हैं. दोन शब्द, शक्ती जागृत झाली आणि हनुमंतराय उठून उभे राहिले. तसं इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये शक्ती आहे, ताकद आहे.